आणि आता दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून लेखी म्हणणं सादर। पक्षाचं बहुमत आमच्याकडे असल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं, तर पक्ष संघटना आमच्याकडे, पक्षाध्यक्ष शरद पवारांमागे संघटना आणि विधिमंडळ बलाबल असल्याचं शरद पवार गटाचं म्हणणं सादर। प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणं शेवटच्या टप्प्यामध्ये आणि ते आमच्या सोबतच असतील, त्यांच्यामुळे देशपातळीवर फरक पडेल राऊतांना विश्वास, तर आम्ही 40+ जागा जिंकणार असा निर्धारही व्यक्त। साहेब हे सुद्धा 100% आमच्याबरोबर असतील आणि आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 40+ जागा जिंकू याच्याविषयी आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही। भाजपच्या जावयाला मुंबई गिळू देणार नाही, अदानी भाजपचे उद्योगपती जावई, धारावी संदर्भातील मोर्चा निघणारच, संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी देण्यासाठी धारावी पोलिसांची टाळाटाळ, ठाकरे गटाचा मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज। 19 तारखेला इंडिया आघाडीची बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी होणार, संजय राऊतांची माहिती। महाराष्ट्रामध्ये आमचंही जागा वाटप झालंय, राज्यामध्ये उत्तम समन्वय आहे असा दावा। शरद पवारांचं भविष्य कुणी सांगू शकत नाही, शरद पवार भविष्यकारांचेही अंदाज खोटे ठरवू शकतात। पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरील प्रश्नावर दरेकरांचं वक्तव्य। थोडं भाकीत करायला भविष्य व्यक्त आहे, त्याच्यामुळे गेल्यावर अंदाज आणि शरद पवारांचं भविष्य कोण सांगू शकतं का? भविष्यकारांचे पण अंदाज खोटे ठरवतात ते। अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेमध्ये नक्की काय होतं हे कधीच कळणार नाही। संसदेची सुरक्षा पाहण्यासाठी शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीत, 1 फुल 2 डाऊटफुलनं दिल्लीचा पास काढलाय, संजय राऊतांचा खोचक टोला। त्या करतील आणि जातील, चर्चेत नक्की काय होतं हे कधीच कळणार नाही। सरकार अस्थिर आहे, 1 फुल 2 डाऊटफुल असं जे सरकार आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री। नार्वेकर 1.5 वर्ष दिल्लीमध्ये डमरू वाजवायचा खेळ करतायत, त्यांना सुनावणीसाठी आणखी किती वेळ वाढवून हवा, संजय राऊतांचा सवाल। तर जे निकाल देणार आहेत त्यांनीच 5 वेळा पक्षांतर केलं असाही लगावला टोला। 1.5 वर्ष ते हा सगळा डमरू वाजवायचा खेळ करतायत, बरं का? मी मागे म्हणालो की हे जे बसलेत खुर्चीवर त्यांनीच आतापर्यंत 5 वेळा पक्षांतर केलेलं आहे, जे आम्हाला निर्णय आणि निकाल देणार आहेत। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेचं आयोजन। अमरावतीमध्ये 10 किलोमीटर भव्य कलश यात्रा निघाली, डोक्यावर कलश घेऊन खासदार नवनीत राणा सहभागी। 20 डिसेंबरपर्यंत कथेचं आयोजन।